मैं श्रावणी पाटिल, मैं बुल्ढाना से हूँ और तुमचा परिचय द्या आता. मी JP वाकोडे, महाबोधी बुद्धविहार धम्मगिरी चा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी आम्ही हे विहार साधारण 25 वर्षापासून याची निर्मिती चालू आहे. बरंचसं काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि अजून काही कामे बाकी आहेत. या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम केले जातात. ज्याप्रमाणे बुद्ध जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यसनाधीनच्या बाबत कार्यक्रम केले जातात. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये काम केले जातात आणि विशेषमधून या ठिकाणी भव्य असं वाचनालय निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणून कमीत कमी आतापर्यंत 150 ते 200 लोकांना या ठिकाणून रोजगार मिळालेला आहे. नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. बरेचसे तरुण मुलं या ठिकाणी येऊन व्यायाम करतात, कसरत करतात, अभ्यास करतात आणि त्याच्यामधून या स्पर्धा परीक्षेमध्ये ते यशस्वी होतात. ठीक आहे. तर आता जे आपण ज्या याच्यासाठी इथे जुळलेलो आहे, तर त्याचं जे आपली गव्हर्नमेंट आहे इंडियाची, ते काहीच हे नाही घेत आहे. म्हणजे इनिशिएटिव्ह त्यांनी जो घेतला पाहिजे, जसं त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे तसं काहीच होत नाही आहे. आपण फक्त आंदोलनांवर आंदोलन करतो आहे आणि त्यांचा काहीच प्रतिसाद नाही आहे आपल्याला. त्यावर तुमचं काय आहे म्हणजे? मॅडम, यावर असा आमचा विचार आहे की ज्याप्रमाणे मुस्लिमांचं धार्मिक स्थळ मुस्लिमांच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, हिंदूच्या ताब्यामध्ये आहे, शिखांच्या ताब्यामध्ये आहे. परंतु जगात ही एकमेव अशी घटना आहे की जे जागतिक लेवलचं बौद्धांचं जे श्रद्धास्थान आहे, ज्या बौद्ध अनुयायांचं जे श्रद्धास्थान आहे, तेच फक्त इतर धर्मियांच्या ताब्यामध्ये आहे. आमची एक रास्त विनंती आहे शासनाला की जी बाबरी मस्जिद होती ती तुम्ही श्रद्धेच्या नावावर ती बाबरी मस्जिद पाडून आणि त्या ठिकाणी राम मंदिर उभारणी केली. परंतु इथे तर आमचे सर्व पुरावे आहेत. जे तथागतांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जे सम्राट अशोकांनी ते विहार बांधलेलं आहे आणि हे सर्व पुरावे असताना, हे बौद्धाचं श्रद्धास्थान असताना आणि याच्या आंदोलनासाठी अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची दखल घेत नाही. म्हणून हे आज ही धम्मध्वज यात्रा, धम्म आंदोलनं हे अनेक स्तरावर संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये आणि देशाच्या बाहेरसुद्धा हे आंदोलनं केल्या जात आहेत. ही एवढे मोठे आंदोलन होऊन ही रास्त मागणी असून, न्याय मागणी असून याच्याकडे शासन हे दुर्लक्ष करते आहे. त्याच्यामुळे आम्ही शासनाला अशी विनंती करतो की तुम्ही आमचे सर्व पुरावे असताना, आमचं श्रद्धास्थान असताना, हे श्रद्धास्थान ही आमच्याच ताब्यात पाहिजे. या ठिकाणी हिंदू लोकांचं किंवा इतर धर्मियांचं काहीही काम नाही. इथे हे विहार व्यवस्थापन आणि हे विहार महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्याच ताब्यात पाहिजे आणि हे शासनाने हे विहार आमच्या ताब्यामध्ये द्यावं अशी आम्ही या सर्व बौद्ध अनुयायातर्फे विनंती करतो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे बनते विनायाचार्यजी, हा पूर्ण आपल्या देशामध्ये हा जो ज्यांनी जनसंवाद यात्रा म्हणजे जनसंवाद यात्रेमार्फत जनजागृती करून हा संदेश प्रत्येक जनापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि यापूर्वीसुद्धा बुलढाण्यामध्ये अनेक संघटनांनी, विविध संघटनांनी, विविध पक्षांनी, तसंच संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. एवढा हा प्रश्न उपस्थित केला असूनसुद्धा याच्याकडे दुर्लक्ष होते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आपण दैव वगैरे या गोष्टी मानत नाही, परंतु शब्दप्रयोग करावा लागतो. तर मी शासनाला पुन्हा भारत सरकारला अशी विनंती करेल की या आमच्या बुलढाणावासियाच्या विनंतीवरून आणि सर्व लोकांची, जनसामान्यांची मागणी आहे की हे महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्याच ताब्यात मिळावं अशी आम्ही आपल्या या प्रिय चॅनलच्याद्वारे, समता चॅनलच्याद्वारे आम्ही अशी विनंती करतो. आणि आपणाससुद्धा आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो
की आपण सुद्धा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण यथोचित प्रयत्न करावे. आपण विनंती तर करतोय, आपण सगळं आवाज घेतोय, पण सरकार त्यावर काहीच करत नाहीये. तर त्यावर तुम्हाला तुमचे काय विचार आहे त्यावर? तर याच्यासाठी मॅडम आमचे असे विचार आहे की हा भगवंताचा शांतीचा मार्ग आहे आणि आम्ही लोकशाही मार्गानेच आंदोलन करणार आहे आणि लोकशाहीवर आमचा विश्वास आहे आणि भगवान बुद्धाचा मार्ग हा शांतीचा आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टीचा हिंसाचार करणं हे शक्य नाही. म्हणून आम्ही आंदोलनं निवेदनं देऊनच हा लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये आम्ही हिंसक आंदोलन करू शकत नाही, हिंसक आंदोलन करू शकत नाही, कारण सत्तेमध्ये ते लोक बसलेले आहे, सर्व न्यायव्यवस्था त्यांच्याकडे आहे, मीडिया त्यांच्याकडे आहे. आमच्याकडे हे फक्त शांततेचाच बुद्धाचा मार्ग आमच्याकडे आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही बुद्ध मार्गाने होईल तेवढा प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता आपल्यासोबत वाकोडे सर होते आणि आपण धम्मगिरी इथे आहे बुलढाणा इथे. तर आपल्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला इथे सगळ्यांसोबत आणि खूप चांगलं वाटलं, छान वाटलं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. लोनी गवली कहाँ से है? हम लोनी गवली तालुका मेकर जिला बुलढाणा. मेकर तालुका बुलढाणा जिला. क्यों आए यहाँ? लोनी गवली आए हम. अरे क्यों आए हैं? हम सलामी देने को आए. किसको? बाबा साहेब को, बंतो जी को. कलम बिहारी जी कलम है 100 के ऊपर. महाबोधि महाविहार को मुक्त कराने के लिए धम्मध्वज यात्रा पूरे देश में घूम रही है. इसी कड़ी में धम्मध्वज यात्रा पहुंची है बुल्ढाना शहर और ये बुल्ढाना शहर में धम्मगिरी महाबोधि बुद्ध विहार है जहां पर हम लोग पहुंचे हैं. और सुबह सुबह आज 22 अगस्त है और आप देखिए कितनी सुंदर जो तैयारी है. उस तैयारी के लिए यहाँ के जो धम्म उपासक हैं उन्होंने बंते जी का स्वागत किया है फूल मालाओं से. सीधी तस्वीरें संत आवाज़ टीवी पर धम्मध्वज यात्रा का आज 5वां दिन है. जो अभी तक भी आज़ादी के बाद भी संवैधानिक रूप से ख़त्म हो जाना चाहिए था, अभी तक भी काम कर रहा है, उसको निरस्त कराने का जो मुद्दा है उसी को लेकर ये तमाम लोग सड़कों पर उतरे हैं. और ये सीधी तस्वीरें हैं तथागत नगर से जहाँ पर धम्मध्वज यात्रा 2025 का ये बिगुल बुझा है. बंते विनाचार्य के अध्यक्षता में, बंते विनाचार्य जी की अध्यक्षता में ये तमाम लोग जो यात्रा को लेकर चल रहे हैं. हमें लगता है कि आने वाले समय में इस देश के अंदर इस तरह के जो नियोजन है वो बढ़ते जाएंगे, लोगों में रोष बढ़ता जाएगा. सरकार इस पर सुध ले, इससे पहले कि 2 अप्रैल की तरह इन बहुजनों का रोष फूट न जाए, ये बहुजन सड़कों पर ना उतर जाए, ऐसी मैं अपील भी सरकार से कर रहा हूँ. आप देखिए क्या बच्चे, क्या महिलाएं, क्या वृद्ध, ये तमाम लोग जो रैली में दूर तक दिखाई दे रहे हैं. और इस तरह की रैलियां पूरे देश में निकाली जा रही हैं. मुद्दा है सिर्फ एक, बहुजनों की असमत से ना खेला जाए, उनके बुद्ध विहार को